बहारो फूल बरसाव मेरा महबूब आया है. ते ऐकून एक जण दुसऱ्याला विचारतो, नवरदेवाचं नाव काय? म्हणे प्रभाकर. महबूब कुठून आला? पण ते काही समजतच नाही. ते प्रत्येक लग्नात असतो नवरदेवाच्या पुढं महबूब असेल कोणतरी. जाऊ द्या. एकदाचे दोघे बोलेवर उभे राहतात. वराडा एकदाच शांत होतं की आता पटकन लग्न लागेल. संयोजक ओरडतो, मुलीचे मामा मुलीचे मामा. हे लांब जाऊन लपलेलं असतं. 2-3 हाका मारल्याशिवाय उठतच नाही. मुलीचे मामा. मग हे गर्दीतून उठतो, मी मामा आहे मामा आहे. कुणातरी टोपी घेतो, डोक्यात घालतो, नवरीच्या मागे उभे राहतो. आवरा. मंगल अष्टक सुरू होतात. अहो वैतागलेले लोक अक्षता टाकत नाही हो, फेकून मारतात. शुभमंगल म्हटले फेका. त्यात अजिबात केस नसणारा न पुढं बसूच नाही. तुम्हाला सांगतो, लोकांना काही टार्गेट पाहिजे असतं ते तिथं फेका. ते बिचारा आपल्या लग्नात एवढे तांदूळ आपल्या डोक्यावर पडले आणि त्यावेळेस केस असताना. आता केस गेल्यावर हे काय सुरू? पुढच्या लग्नाला मागं बसायचं, पुढं बसायचं नकोच. 2, 3, 4 मंगलाष्टक होतात. आता 2च राहिले बरं का. असं बसायचं, असं रंगीत आहे. तेवढ्यात लग्न अचानक थांबतं आणि संयोजक नावाचा एक माणूस माईक हातात घेतो. त्याचं लग्न सुरू होण्याआधीपासून एकच वाक्य बरं का, गोंधळ नको, शांतता ठेवा, शांतता ठेवा, गोंधळ नको. सगळीकडे शांतताच असते, तो उडू गोंधळ घालते. तो सांगतो आता काही प्रतिष्ठित लोक आपल्याला आशीर्वाद देतील. मग अचानक गर्दीतले 4-5 जण उठतात. बाकीचे सांगतात हेच प्रतिष्ठित, आम्ही सगळे मानतो का पुढं. हे ठरलेले प्रतिष्ठित आहे. आशीर्वाद देण्याच्या पद्धती ठरलेल्या असतात. एखादा म्हणतो या वधूवरांच्या हातून यांच्या आई वडिलाची, समाजाची, देशाची सेवा घडो. नवरदेव मनात म्हणतो प्रपंच कधी करायचं, सगळं आमच्याच हातून घडो, तुम्ही बोंबलत फिरा आशीर्वाद दे. एखादा सांगतो तुमच्या संपत्तीत अमर्याद वाढ हो, संतती मात्र मर्यादित हो. आता नवरी सांगते अजून मंगलाष्टक पूर्ण नाही, संततीत सांगायला लागला. आणि त्यालाच 9-10 अपूर्ण बरं का आशीर्वाद द्यायला. याच्या वेळेस कोण नव्हता आशीर्वाद द्यायला आम्हाला. एखादे हबप महाराज असतात ज्यांचं लग्नच झालेलं नसतं. अहो ज्यांना प्रपंचाचा काडीचा अनुभव नाही, ते यांच्या प्रपंचाला आशीर्वाद देतात. सुखी व्हा, आपल्या काय बापात जात आहे. यांना काय माहिती ती अवघड गोष्ट आहे. निवडणूक जवळ आलेली असते आणि गर्दी पाहिली की आमचे सगळे पुढारी उपस्थित. तसं त्या लग्नामध्ये सगळे पुढारी असतात. मग आता त्यांच्या आशीर्वादाशिवाय तर लग्न पूर्ण होणार नाही. मग प्रत्येक पुढाऱ्याला असं वाटतं की आता या संयोजकानं माझ्या पक्षाचं नाव घ्यावं, माझं पद सांगावं. मग काय होईल, आशीर्वाद देता देता प्रचार होईल. आपण प्रचार करून घेऊ आता. पण तो संयोजक तसं काही सांगत नाही. ओ बाबूराव चला. ते बाबूराव आता जातो, आता प्रचार तर करायचा. मग तो आशीर्वाद देतो वधूवरांना आणि सांगतो, शेवटचं सांगतो म्हणे प्रपंच म्हणजे घड्याळ, नवरदेव म्हणजे तास काटा, नवरी म्हणजे मिनिट काटा. एक जण हळूच विचारतो, सासू सेकंद काटा. टिक टिक किट 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 किट. या दोन्ही काट्यावर ऑच ठेवतो तो सेकंद काटा. हे 3 काटे जर व्यवस्थित फिरले तर घड्याळ चांगलं चालतं. तसं मुलगा मुलगी आणि सासू हे 3 नाते जर चांगले राहिले तर प्रपंच चांगला होतो. म्हणून प्रपंच चांगला करायचा असेल तर घड्याळ लक्षात ठेवा. बाकीच्या झाला यांचा प्रचार. बसा. आता दुसरा उठतो, तो कशाला सोडल. कोणी उभं नसतं तरी तो आल्याबरोबर बसा बसा बसा. अरे हे पंजावाले आहेत, बसा बसा. तो वधूवरांना सांगतो आज तुमच्या आयुष्यातील सोन्याचा दिवस आहे. आणि मुलीला सांगतो तुझ्या घरात जाशील, 5 बोटासारखे वेगवेगळ्या गुणावगुणाची माणसं तुला भेटतील, पण तू सगळ्यांना असं पंजासारखं एकत्रित ठेवायचं. प्रपंच सुखी करायचं असेल तर पंजा लक्षात ठेवा. तिसरा उठतो, लग्न म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण, तुम्हाला मातुश्रीचा आशीर्वाद आहे. चौथा उठतो, तुमचा संसार कमळासारखा फुलो, तुम्हाला कमळाच्या पाकळी इतकेच मुलं हो. आणि ते सगळे आमच्या पक्षात येते. भरती सुरू आहे. जागा नाही तरी ऍडजस्ट करू, काय अडचण. 5वा उठतो, तुमच्या प्रपंचाचं इंजिन आयुष्याच्या रुळावरून वेगानं व्हावं. आणि तो नेता सांगतो, जाताना मी एक गोष्ट सांगतो, मी आणि माझा एकही कार्यकर्ता या लग्नात जेवणार नाही. त्याचं कारण या लग्नाचा स्वयंपाक केलेला आचारी हा परप्रांतीय आहे असं मला सांगतो.
बाकी सांगतात उपाशी मारा बसा. पाचवा उठतो, आता हे कुठल्या पक्षाचे? तो सांगतो या कुणाचं ऐकू नका. काही खरं नाही, राजकारणात काही खरं राहिलं नाही. तुम्हाला सांगतो, स्वतःच्या पायावर उभे राहा. या जगात कोणी कोणाचं नसतं. तुम्हाला मदतच करायची असेल तर स्वतःच्या पायावर उभा असणाऱ्याला करा, माझ्यासारख्याला अपक्ष. एकदाचे हे बसतात, झालं एकदाचं, आवरा आवरा, आता संपले सगळे. तेवढ्यात त्या भागाचे आमदार येतात, आशीर्वाद देतात, त्यांचा सत्कार होतो. मला घाई आहे, ते निघून जातात. लग्न पुढं सुरूच होत नाही. मग एक जण हळूच विचारतो, आता काय राहिलं, आवरा ना. तेव्हा अहो आमदार येतील असं मला वाटलंच नव्हतं, अचानक आले. मग काय झालं? ते आल्यामुळे काय झालं, नवरी नवरदेवाला जो हार घालणार होतो त्यांना सत्कारासाठी वापरला. आता नवीन हार येऊस तर जरा थांबा. कुणीतरी धावत जातं, हार आणतं, आणि मग पुढचं लग्न सुरू होतं. शेवटचं मंगलाष्टक बहुतेक सगळ्यांचं पाठ असतं, कारण आता सावध होण्याची वेळ आलेली असते. वऱ्हाडी सावधान, वाजंत्री सावधान, सगळे सावध होतात वेगळ्या कारणासाठी. शेवटचं मंगलाष्टक संपण्याच्या आत कुठलं तरी रात्य काढतं, फटाके पेटवून देतो. फाड 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 आवाजानं वाजंत्री उठतात, दान दान बँड बडवतात. सगळ्या मंडपामध्ये हलकल्लोळ माजतो. अहो कोण म्हणतं आपल्या लोकांना शिस्त नाही? 2 मिनिटात रांगा तयार. कुणी सांगायची गरज नाही, असे बसायचं अगदी मनानं छान असे रांगा धरून, मध्ये वाडप्याला जागा वगैरे. स्त्रिया आपोआप बाहेर फेकल्या गेलेल्या, अशा जागाच नाही त्यांना, बसले जठराग्नी प्रदीप्त. मग वाडपे येतात, आधी पुरी येते. मग हा सांगतो आता भाजी आली की जेवायचं. भाजी नाही, दुसरंच काहीतरी येतं. काही जण त्या नादात आपले तांदूळही, शालेय पोषण आहार, भूकच लागेल. एखादा जुना माणूस शिरतो त्या गर्दीमध्ये, दक्षिणेकडे तोंड केलं, उत्तरेकडे तोंड केलं, असेच का बसले तसे. लहान पोरं दिसतात, यांना जपून वाढा रे. आता पोरं म्हणतात अजून ताटात काय नाही तर म्हातारे सुरू झालं. याच्याच तोंडात दात नाही, कशाला मध्ये मध्ये फिरतात, संतापतात. पण त्यांची बिचाऱ्यांची सवय जात नाही. सगळं ठीक आहे का पाहता तुम्ही. आपल्या खेड्यामध्ये पूर्वी आणि अजूनही एक गोड पदार्थ केला जायचा, मोजका असायचा, आणि तो कुणाच्याही हातात द्यायचा नाही, लहान मुलांच्या नाही, कुणाच्याही नाही. मग प्रत्येक गावात तो पदार्थ वाढणारे 2 स्पेशल माणसं असायची. समजा लाडू केलेले आहे, लाडू मोजके केलेले, ते कोणाच्या हातात दिलं तर संपतील, नासधूस होईल, म्हणून स्पेशल माणसांच्या हातात द्यायचे. मग तो स्पेशल माणूस असं लाडूचं गमेल घेऊन पंक्तीच्या अलीकडे उभा राहायचा, आणि जे वेगात निघायचा लाडू लाडू बाकीचे आवाज परत गेला. म्हणजे खरंच लाडू आहे का, मोकळं गमेल घेऊन फिरतो, खाली वाकायलाच तयार नाही. आता पुन्हा आला का पकडायचा, पण तो बिचारा पुन्हा त्या पंक्तीत काय येत नाही, पुढच्या पंक्तीत दिसतो लाडू 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 लाडू. म्हणजे लाडू संपायला नको आणि तुमच्याकडे आलो नव्हतो असं कोणी म्हणायला नको. स्पेशल माणूस. इकडं नवरा नवरीचं फोटो सेशन सुरू असतं. आता ते फोटोग्राफरचे ऍक्शन्स काय विचार, म्हणजे लग्नातल्या बरं का तुमच्या काय, म्हणजे नवरा नवरीपेक्षा याच्यात जास्त असतात. कुणाच्या पत्रवळीत पाय, कुणाच्या इकडे पाय वगैरे असं. मग नवरा नवरीला डोक्याला डोके लावा असे बिंडोक सल्ले. आता ते काय असतं डोक्याला डोके, पण ते दोघं इतके आनंदी असतात तुम्हाला सांगतो. काही सांगा, डोक्याला डोक्याला सयामी जुळ, कोल्ड्रिंकची बाटली आणा. त्या दिवशी गावात एकच बाटली शिल्लक असते, एक बाटली त्यात 2 नाळ्या ओढा. कधी कधी ती फुंकते, हे ओढतो. तिला त्याच वेळेस समजतं अडचण नाही, बावळट. आता आपल्या वेळेस काय झालं, ज्यांचं झालं नाही त्यांनी तरी ते त्याच वेळेस ओळखतात हा कसा आहे. पुढं फार गरज नाही, स्त्रिया पटकन ओळखतात हा नमुना कसा आहे वगैरे. त्यामुळे अडचण येत नाही त्यांना. आणि मग ते फोटो बाकीच्या काही कलवऱ्या असे मुंड्यावर काढतात, म्हणजे फोटो देण्याची घाई वगैरे असं. मग दिवसभर त्या मांडवात कोण कोणाचा नातलग आहे हे ओळखायच्या फार सोप्या पद्धती आहेत, तुम्हाला ओळखू येते. नवरदेवाच्या बापाचा चेहरा असा नुकताच अनुदान मिळालेल्या शिक्षकासारखा असतो. सगळ्यात खुश हा नवरदेवाचा बाप. कोणी भेटलं का सांगतो, जाताना भांडी भरा, वाटे सुद्धा ठेवणं. म्हणजे वऱ्हाड गेल्यावर मंडप का उतरवायची त्याचंही कारण आहे, नाही ते बांबू घेऊन जातील. नवरदेवाच्या आईचा चेहरा असिस्टंट शिक्षका मिळालेल्या मुख्याध्यापिकेसारखा असतो. आली एकदाची माझ्या हाताखाली असे नवी साडी घालून मंडपभर जी विनाकारण फिरते, समजून घ्यायची नवरदेवाची आई आहे. अत्यंत गंभीर झालेला चेहरा नवरीचा बाप, आत्तापासूनच व्याकुळ झालेला चेहरा नवरीची आई. कोपऱ्यात बसलेले 3-4 वृद्ध माणसं गप्पा मारतायत, एकमेकांना टाळ्या देत आहेत. झालं अजून एकाच वाटोळ.
त्या मंडपामध्ये स्वतःचं मार्केटिंग करत फिरणाऱ्या कलवऱ्या. काही काम नसतं बरं. आले 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 असं. म्हणजे आता इथं झालं मी आहे असं. ते कुणाला समजत नाही. बांबूला टेकून उदास उभा असलेला कलवरा. आता याचं झालं माझं कधी. जस काय ह्याच मांडवात याचं लावून घ्या. दिवस संपतो, धार्मिक कार्यक्रम होतात आणि शेवटचा आपला रम्य कार्यक्रम सुरू होतो. रडारड. दिवसभरचा वैताग या कार्यक्रमात काढला जातो. तुम्हाला सांगतो, एखाद्याला मानाची साडी मिळालेली नसते, तिला रडायचं असतं. सेपरेट रडलं तर दिसेल. कार्यक्रम सुरू झाला की त्यात घुसून रडायचं. एखाद्या पाहुण्याचा अपमान झालेला असतो, ते त्यात घुसून रडतं. मुलीला वाटतं आपल्यावर काय प्रेम आहे, तसा काही प्रकार नसतो. ज्याच्या त्याच्या रडण्याच्या व्याख्या वेगळ्या असतात. नवरदेव असा पुढे, नवरी मागे. नवरदेवाच्या हातामध्ये त्याचं संरक्षण करण्यासाठी दिलेली ती डुकडुकू हलणारी काट्या. आता तिचं संरक्षण करता करताच याचा निम्म जीव गेलेला असतो. ती काय त्याचं संरक्षण करायची? तीच लिंबू लावलेली अख्ख्या गावाला एकच काट्यावर असते. आणि मग जीप पर्यंत येतात. ती गाडी अशी गच्च भरते. त्यांनी 4 मुली पाठवल्या होत्या, आपल्या 6 पाठवा. कोंबा कोंबा. म्हणजे एवढी गर्दी त्या गाडीमध्ये. लहानपणी आई भेंडीची भाजी करताना ते भेंडीचे टोपणं असे चेहऱ्याला लावून आपण आरशात पाहायचो. तो खेळ मला आठवतो. ते जीप बाबा म्हणजे माणसाचे अवयव कापून बाहेर चिकटवल्यासारखे दिसतात. कुणाचा बुटाचा पाय लावतोय, कुणाचा बांगड्याचा हात लावतोय. ड्रायव्हर अर्धा बाहेर, नवरदेव अर्धा बाहेर. नवरीच्या बाजूला गर्दी. मैत्रिणी रडतायत. आई व्याकुल चेहऱ्यानं उभी आहे. एकदाची गाडी निघते, दूर जाते. टाटा बाय बाय होतो. धूळ खाली बसते. सगळं वऱ्हाड मनापासून हसतं. झालं एकदाचं लग्न, कुठलंही विघ्न आलं नाही. सगळे हसत मागे फिरतात. दिवसभरच्या गमती एकमेकाला सांगतात. तिथं एकच माणूस उभा असतो, दूर गेलेल्या गाडीकडे पाहत. आपल्या डोळ्यात पाणी का आलं हे त्याला समजत नाही. गाडीच्या उडालेल्या धुळीमुळं आलं की आपल्या काळजाचा तुकडा आपल्यापासून दूर गेला म्हणून आलं. तो हळूच डोळे पुसतो. एकदाचं मुलीचं लग्न झालं, मनावरचा भार उचलला. आता खूप दिवसानं मोकळेपणानं हसायचं म्हणून तो मागे फिरतो आणि पुन्हा मनातली मनात रडायला सुरुवात करतो. कारण त्याच्या पुढं अनेक जण हात पुढे करून उभे असतात. मंडपवाला, घोडेवाला, फटाकेवाला, आचारी, स्पीकरवाला, सोनार आणि दुरून हसणारा एखादा सावकार सुद्धा. आता सगळ्यांना हसायचं असतं. मुलीच्या वडिलाला मात्र पुढं कित्येक वर्ष रडायचं असतं. असो, मला यायलाही खूप घाई झाली, पण तोपर्यंत आपण मार्गदर्शनही खूप छान ऐकलं. मलाही आनंद वाटला की आज आपण इतक्या मोठ्या संख्येनं आहात. आपल्याशी सुसंवाद साधायला संधी मिळाली. पुन्हा एकदा आपणा पण याचा परिणाम इतका विलक्षण. आता डॉक्टर अनिल अवचटांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तो सेक्शन सुरू केला आहे, म्हणजे मोबाईलनं वेडे झालेल्या माणसांसाठी. म्हणजे हे तुमच्या माहितीसाठी सांगतो. इथं कुणाला गरज पडली तर जवळ आहे. पण माणसं तसं करतात. आता विनोदापेक्षाही वस्तुस्थिती वेगळी आहे. इस्त्री करायला बसलेली माणसं मोबाईल जवळ ठेवतात. रिंग वाजली की इस्त्रीच कानाला लावतात. कारण तो इतकं त्याला घाई झालेलं आहे. कधी मी पटकन ती उचलून कानाला लावतोय, नाही तर जग पुढे येते. नाही, एक व्यक्ती व्हॉट्सअप खेळता खेळता स्वतःच्या घराऐवजी शेजाऱ्याच्याच घरात जाऊन बसली. आता तिथल्या मॅडम टीव्ही पाहत होत्या सिरियल. त्यांना जाणवलं कोणीतरी आलं, नेहमीप्रमाणे येऊन बसले. त्यांनी चहा केला आणि यांना दिला. आपलेच आहेत असं समजून हाही चहा पिला. थोड्या वेळानं त्या घराचा खरा मालक फेसबुक खेळत आला. त्यानं यांना पाहिलं आणि एकदम ओरडला, सॉरी हा मी चुकून तुमच्या घरात आलो. हे असं सगळं झालेलं आहे. पण हे होताना आम्ही किती हरवत जाऊ. पूर्वीचं घर आठवा. सकाळ व्हायची, आई तुळशीला पाणी घालायची, वडील पोथी वाचायचे, मुलगा व्यायाम करायचा, ताई अंगण झाडवायची. किती सुंदर घर. भीमसेन जोशींचे भावगीतं कुठेतरी लागलेले असायचे. मंगल वातावरण असायचं. आताचं कुटुंब आठवा. सकाळी उठल्यावर काय होतं? आम्ही आधी मोबाईल घेतो कारण आम्हाला जगाची फार काळजी आहे. हे जग बुडतंय की काय? बरोबर माझं स्पष्ट मत आहे की पृथ्वी जशी एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे निघाली, तसा माणूस सुद्धा आता अश्मयुगाकडे परत चाललेला आहे. हे माझं मत आहे बरं का. हे मानावंच असं काही नाही, पण तुम्ही आजूबाजूला पहा. हे असं आहे. काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. लहानपणी आपला कपडा जर कुठं फाटला शाळेत जाताना, तर आई त्याला रफू करायची की बाबा तुला सर हसतील, मुलं हसतील. म्हणजे पूर्वी कपडा फाटला की प्रतिष्ठा जायची.
मुलीचा फ्रॉक फाटला की आई सांगायची तसं जाऊ नकोस, बारीक सुईनं रफू करायची, कारण कपडा फाटला म्हणजे घराची प्रतिष्ठा जायची. आता मी आजूबाजूला पाहतो, हो जितकं जास्त फाटलेलं तेवढी प्रतिष्ठा जास्त. चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ही कुठं तयार करतात भाऊ? मला तर फार आश्चर्य आहे. ते कुठं घासतात, कशी काय? आधी तयार करतात मग घासतात की आधीच फाडतात, काय कळत नाही. पण हे सगळं विलक्षण आहे. मग असं वाटतं की आपण पुन्हा अश्मयुगाकडे निघालो का? तरुण तरुणींचा घोळका आलेला पाहिला तर असं वाटतं बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे सगळे दिसतात. कुणाचं इथं फाटलंय, कुणाचं गोळ्या लागल्यासारखे छिद्र पडले जीनला वगैरे, पण त्यांना त्याचं काही वाटत नाही. एकदा मी मॉलमध्ये गेलो, तुम्हाला सांगतो, सहज फिरत फिरत तिथं अशा पॅन्ट ठेवलेल्या होत्या, अशा अर्ध्या कापलेल्या, धागे लोंबताय. मला फार कौतुक वाटलं त्या मॉलवाल्याचं, की म्हणजे भिकाऱ्यांसाठी सुद्धा सेपरेट दालन यांनी खोललंय मला. आणि मला थोड्या वेळ भिकारी असल्यासारखं वाटायला लागलं. म्हटलं इथं जास्त थांबायला नको, लोक पाहतील. पण थोड्या वेळानं 2 तरुण तरुणी आले, मस्त त्या पॅन्ट घेतल्या. अहो किमती सुद्धा 3-3, 4-4 हजार. आणि अक्षरशः त्या पॅन्ट अशा की ते पूर्वी त्या बोचक्यात बांधून द्यायची किंवा त्या अशा पॅन्ट देऊन काय भांडे घ्यायचे, अशा त्या पॅन्ट. तुम्ही सुद्धा घरातल्या जुन्या पॅन्ट आता असे भांडे घेऊ नका, अशा कापा आणि विकायला ठेवा. तुम्हाला सांगतो अशी रांग लागेल पोरांची, फक्त असे धागे बिगे लोंबले पाहिजे खाली. छान आहे, कळतच नाही आम्हाला आम्ही कुठं चाललोय. कुठेतरी आम्ही सिनेमात पाहतो, टीव्हीत पाहतो आणि ते अनुकरण करतो. मला वाटतं ते अनुकरण करण्यापेक्षा आपल्या आई वडिलांनी आपल्यावर काय संस्कार केलेत हे फार महत्वाचं आहे. आम्ही ते सगळं विसरतो, या वेगाच्या जगामध्ये ते सगळं विसरतो. म्हणून पूर्वीचा आदिमानव जंगलात राहायचा, तो कपडे घालत नव्हता कारण तो एकटा राहायचा. मग हळूहळू तो बरोबर राहायला लागला. मग नदी पाहून त्यानं गावं वसवले. मग त्याच्या मनात लज्जा निर्माण झाली. मग त्यानं झाडाच्या सालीचे कपडे तयार केले, वलकले गुंडाळायला लागला. झाडाच्या पानापासून कपडे तयार केले आणि हळूहळू आपल्या पिढीपर्यंत आता ती पूर्ण लज्जा आहे, म्हणून आपण पूर्ण कपडे घालला. पण आता जसा जसा काळ चाललाय पुन्हा हे शंका यायला लागली, कपडे कमी 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 होत चालले. अजून 7-8 पिढ्यानंतर माणूस पुन्हा आधी मानवासारखा राहील की काय अशी शंका आहे. सुदैवानं ते पाहायला आपण नसू, पण आपल्या पिढीची इतिहासात नोंद होईल की सुरुवात यांच्यापासून झाली, नोंद होईल. पूर्वीचा माणूस कच्च्या भाज्या खायचा कारण अग्नीचा शोध लागलेला नव्हता. नंतर त्यानं गारगोटीवर गारगोट घासली, खाली कोरडा पाचोळा ठेवला, अग्नी निर्माण केला. अन्न शिजून चांगलं लागतं म्हणून तो शिजून अन्न खायला लागला. मग मसाले टाकल्यावर अजून छान लागतं, मसाले टाकायला लागला. आपल्या पिढीपर्यंत इतके मसाले झाले आता की माणसांचं पचन संस्था बिघडून गेली, अजीर्ण व्हायला लागलं. माणसं पुन्हा वेगवेगळ्या कोर्सेसच्या निमित्तानं कच्च्या भाज्या खायला लागल्या. म्हणजे माणूस पुन्हा अश्मयुगाकडे गेला. पूर्वीच्या तरुणाच्या मनात जे असायचं तो गुहे समोरच्या खडकावर बसायचा, अंकुचितार दगडानं त्यावर चित्र काढायचं काही. आताचा तरुण सुद्धा कॅम्प्युटर समोर बसल्या जागी तेच करतो, फक्त साधनं बदललेली आहेत. माणूस हा असा एकच सजीव आहे की ज्याला मुख पोकळी आहे, म्हणून त्यातून शब्द तयार झाले, अक्षराचे शब्द, शब्दाचे वाक्य, वाक्याची भाषा तयार झाली, माणूस बोलायला लागला. माणूस हा एकमेव सजीव असा आहे ज्याचा अंगठा बाकीच्या 4 बोटांवर वळतो, त्याची मूठ झाकली जाते, त्यात ताकद येते. म्हणून माणसानं या मुठीतून शस्त्र तयार केले, तोंडातून शास्त्र तयार केले आणि शस्त्र आणि शास्त्राच्या आधारे त्याचा विकास झाला. बाकीच्या प्राण्यांचा नाही झाला. पण आता मला वाटतं पुन्हा भाषा विसरत आपण चाललेलो आहोत. पुन्हा आता चित्रलिपी यायला लागली. म्हणजे पूर्वी आनंद झाला की भिंतीवर मोराचं चित्र काढायचे, दुःख झालं की कुठेतरी अश्रू गळताना दाखवायचे. छत्रपती शिवाजी महाराज असताना काही मोबाईल नव्हते, तरी त्यांनी या पद्धती शोधल्या होत्या की प्रत्येक किल्ल्यावर 2 लाकडांच्या राशी असायच्या. आनंद झाला की एका लाकडाची रास पेटवली की त्यातून पांढरा धूर निघायचा, की शेजारचा किल्लेदार म्हणायचा पांढरा धूर निघाला, याचा अर्थ स्वराज्यात काहीतरी आनंदाची गोष्ट घडली. तो सुद्धा त्याच्या किल्ल्यावरचे पांढरा धूर सोडणारे लाकडं पेटवायचा. असं संपूर्ण राज्यातल्या किल्ल्यामध्ये पांढरे धूर सोडणारे लाकडं पेटवले जायचे आणि स्वराज्याला समजायचं काहीतरी आनंददायी गोष्ट घडली. स्वराज्यावर आक्रमण झालं, काही दुःख झालं तर दुसऱ्या जातीचे लाकडं होते जे पेटवल्यावर काळा धूर निघायचा. हे संकेतांक होते. सगळे देव सध्या जे डोंगरावर आहेत वसलेले, त्याचं कारण हे आहे की पूर्वी किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी त्या देवाचे पुजारी म्हणून मावळे काम करायचे आणि तिथून त्यांना सगळा टापू दिसायचा. ते तिथून संकेतांकानं सांगायचे की आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे, इकडे मला हालचाल दिसते. कारण पूर्वी असा त्याचा उपयोग केला जायचा. शाहिस्ते खानाचे बोटे कापल्यावर नाही का कात्रजमध्ये महाराजांनी शेवटी ते जनावर शिंगाला टेंबे बांधून पळाले. मुघलांना असं वाटलं की अरे मावळे तिकडे पळतायत, मुघल सैन्य तिकडे पळाला आणि महाराज इकडं सुरक्षितपणे आले. हे संकेतांक होते. मोबाईल नसताना सुद्धा काही बिघडत नव्हतं जुन्या लोकांचं, उलट स्थिरता होती.
म्हणून मला वाटतं दशक्रिया सुद्धा यातूनच निर्माण झाले असावे, की एखादा माणूस गेला की लगेच कळवायला मोबाईल नव्हते, टेलिफोन होते. बरं कळालं तरी यायचं कसं, सायकल असायची, घोडे असायचे, म्हणजे अंत्यविधी तोपर्यंत थांबवता येत नव्हता. म्हणून माणसांनी काय सोय केली, 10 दिवसांनी पुन्हा दशक्रिया करू, एक धार्मिक कार्यक्रम करू आणि आत्म्याला पुन्हा बोलू. त्यासाठी कावळ्याची आपण योजना केली, कारण कावळा हा सगळीकडे सापडतो. तिथं काय आपण बदक किंवा हंस ठेवला नाही, मग तर पिंड तसेच राहिले असते. माणसानं अभ्यास केला, सगळीकडे सहज उपलब्ध होणारा प्राणी कोण आहे, कावळा आहे. मग कावळा पिंडीला शिवेल, त्याला फक्त शास्त्राचा आधार दिला नाही. मग 10व्याला सगळे जमा व्हायला लागले, पुन्हा तो आत्मा येतो असं मानायला लागले. याचं कारण पूर्वी सुविधा नव्हत्या. आता तुम्ही एखाद्या घरातील ज्येष्ठ माणसानं साधा छातीवर हात ठेवा, लगेच मेसेज सुरू होतात, लवकर निघा, लक्षण बरं नाही. आणि सगळे माणसं जमा होतात, नातलोक हा मध्ये पडलेला, आणि सगळे अपेक्षेने त्यांच्याकडे पाहतात की आता कशाला हेलपाटा देता आम्हाला परत, नाही काय. हे नवीन सुख सुविधा निघाल्याचं हा प्रकार आहे सगळा.